कार्यकारिणीचे सदस्य सन्माननीय श्री शरदरावजी ढोले साहेब आपणास देखील शुभकार्याच्या व्यासपीठावरती आमंत्रित केले जाते आणि दीप प्रज्वलन सर्वांनी आपल्या माननीय श्री गणेशजी नाईक साहेब जोरदार टाळ्या झाल्या इकडे इकडे बघा क्रांतिगुरु लवजी उस्ताद साळवेंचा लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा विनंती आहे आजच्या कार्यक्रमाला लाभलेले सन्माननीय श्री शरदरावजी ढोले साहेब या अतिथींचा सन्मान आपण या ठिकाणी करावा। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य अखिल भारतीय धर्मजागरण समितीचे प्रमुख माननीय श्री शरदरावजी ढोले साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। डॉक्टर संजीवजी नाईक साहेब यांचा सन्मान आपण या ठिकाणी पार पाडावा। काय अनुषंगाने म्हणजे काय आहे मातंग समाजाचा? नवी मुंबई हिंदू मातंग संमेलन आणि या संमेलनाच्या माध्यमातून मातंग समाजाच्या असणाऱ्या विविध विषयावरती आज या ठिकाणी मार्गदर्शन चर्चा होणार आहे। आमचे मित्र गायकवाड साहेबांनी याचा पुढाकार घेतलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्य सरकारांच्या योजना किंवा मोठ्या प्रमाणामध्ये आज मातंग समाजामधील असणारे जनजागृती, त्याचबरोबर धर्मांतरांचे विषय, भविष्यामध्ये आपली मुलं शिकली पाहिजे, मोठी झाली पाहिजे, सरकारी योजनेमधून त्याला लाभ मिळाला पाहिजे, त्यांच्याही बरेचशा काही अडचणी आहेत, या सगळ्यांना मात करण्यासाठी आणि आपल्यामध्ये आणि सर्व समाजामध्ये मातंग समाजाचा एक संवाद असण्याकरिता आज हा विशेष कार्यक्रम बैठक आज या ठिकाणी लावलेला आहे। मातंग समाजाचा संमेलन होता, तुम्ही इथे आले का होणार? हे बघा, अखिल भारतीय मातंग समाज या समाजाचा राष्ट्र निर्मिती करता आणि देशाचा अभिमान जागवण्याकरता फार मोठे योगदान आहे। लवजी उस्तादांचं जे कार्य ब्रिटिश कालखंडात त्यांनी जे विचार मांडले, त्यांनी कृती केली, ती समाजाला एक आदर्शवत ठरलेली आहे। लवजी उस्तादांच्याच प्रेरणेतून अण्णाभाऊ साठेंचे विचार प्रगट होत गेले। त्यांनी सुद्धा आपल्या शायरीमधून जनजागृती केली आणि निश्चितपणे ह्या समाजाला स्वाभिमानी समाज, राष्ट्राभिमानी समाज घडवण्यामध्ये त्यांचं मोठे योगदान आहे। तत्पश्चात डॉक्टर गोपले हे ह्या मंडळाचे अध्यक्ष झाले। खरं म्हणजे मी लवजी उस्ताद आणि अण्णाभाऊ साठे नंतर गोपलेंच्याच विषयी माझ्या मनात एक आदर आहे, कारण त्या माणसाने त्यांना अध्यक्षपद देण्यामध्ये माझा सिंहाचा वाटा होता, परंतु जो अध्यक्ष म्हणून उतरला मृत्यू समय त्यांना नीट राहण्यासाठी नीट घरपत नाही, 4 चाकी गाडी पण नाही, म्हणजे इतक्या निष्पृह भावनेतून डॉक्टर गोपलेंनी लोकांची सेवा केली। हजारो लोकांना गाड्या वाटण्याचं काम त्यांनी केलं, परंतु स्वतःसाठी त्यांनी काही निर्माण नाही केलं। आणि अशा आदर्शवृत्त असलेल्या नेतृत्वातून दिलीप गायकवाड यांच्या माध्यमातून त्यांच्या आईच्या नावानं त्यांनी जो ट्रस्ट निर्माण केले, 13 वर्षापूर्वी त्या ट्रस्ट इंदिराबाई गायकवाड चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यक्रमाला मी गेलो होतो। अनाथ मुलांना मदत करणं, दिव्यांगांना मदत करणं, गरिबांची शिक्षणाची सोय करणं, त्यांना आरोग्याच्या सेवा देणं, त्याकरता त्यांनी शाळा पण निर्माण केली। तर अशा या समाजभिमुख काम करणाऱ्या तरुणांच्या बरोबर निश्चितपणे सर्व समाजाने उभं राहिलं पाहिजे आणि ते कार्य सिद्धीस नेण्याकरता निश्चितपणे आमच्या सारख्यांचे योगदान निश्चित लागणार आहे। मी दिलीप गायकवाडना आश्वस्त केलेलं आहे की तुझे कार्य तू असे पुढे चालू ठेव। या राज्य सरकारच्या माध्यमातून जे विविध धर्माच्या आणि विविध समाजाकरता जे निधी दिला जाईल, त्या निधीमध्ये समानता, ज्या जातीची जी संख्या आहे त्या संख्येच्या अनुषंगानं त्याचं वितरण व्हावं, अशा प्रकारचा आग्रह मी धरलेला आहे आणि तो पूर्ण करेन असा माझा विश्वास आहे।
जय हिंद, जय लहोजी. आज 20 सप्टेंबर या दिवशी विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये हिंदू मातंग संमेलनाचं आयोजन केलेलं आहे. या संमेलनाचा उद्देश असा आहे की मातंग समाज फार मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई, नवी मुंबई या भागामध्ये राहतो. तर काही दिवसापासून, काही वर्षापासून आम्हाला असं जाणवलं की आमचा समाज थोडंसं डायव्हर्ट होताना आम्हाला दिसते. तो हिंदू आमचा मूळ धर्म आहे, तो सोडून एका दुसऱ्या विशिष्ट धर्मामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. तर त्या बांधवाला जाऊ देऊ नये किंवा त्यांचं मार्गदर्शन करावं म्हणून आम्ही या कार्यक्रमाची निवड. ज्या लोकांनी 200 वर्ष आमच्यावर राज्य केलं, ज्या लोकांनी आमच्या कितीतरी स्वातंत्र्यवीरांची हत्या केली, कितीतरी महिलांना विधवा बनवलं, त्यांचा धर्म स्वीकारून आज आमचा समाज बांधव थोडं कुठेतरी वेगळ्या वळणाला चाललाय, म्हणून त्यांना जाऊ देऊ नये म्हणून आम्ही या ठिकाणी कार्यक्रम केला. दुसरी गोष्ट, एक सुप्रीम कोर्टाचा निकाल आलेला आहे 24 नोव्हेंबर 2024ला. जे धर्मांतरित आहेत, जे धर्मांतरित झाले, त्यांचं अनुसूचित जातीचा जो दाखला आहे तो रद्द होतो. जर माझा बांधव, माझा भाऊ जर दुसऱ्या धर्मात जात असेल, त्याचा अनुसूचित जातीचा दर्जा जर रद्द होत असेल, तर माझ्या भावाचं नुकसान आहे, माझं नुकसान आहे, माझ्या समाजाचं नुकसान. ते होऊ नये म्हणून हा कार्यक्रमाचं नियोजन केलं. या ठिकाणी बरेचसा समाज बांधव आज आलेला आहे. त्याच्यावरती अजून कार्यक्रम मार्गदर्शन होणार आहे. या कार्यक्रमाला अखिल भारतीय धर्मजागरणचे शरदरावजी ढोले साहेब आलेले आहेत. ते निश्चितपणे मार्गदर्शन करतील. या प्रांताचे कुंटे साहेब म्हणून ते आलेले आहेत, राजेशजी कुंटे. असा मोठ्या प्रमाणामध्ये हा कार्यक्रम आहे. आणि आमच्या समाजामध्ये काही विशिष्ट उत्कृष्ट काम केलं, समाजभूषण पुरस्कार आम्ही देणार आहोत. काही मुलं चांगल्या मार्काने पास झाले, त्यांचा सुद्धा आम्ही सन्मान करू. म्हणजे भरगतचे कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजन केले. खास करून सर विषय मी आता मागाशीच म्हणलं ना, आमचा धर्म हा मुळात हिंदू धर्म, बरोबर. आमचे जे आराध्य दैवत आहेत, लहोजी वस्ताद साळवे, ते हिंदू धर्माचे, आणि ते इंग्रजाविरुद्ध लढतो. मोठीच्या मोठी फौज तयार केली आणि इंग्रजांना इथून हाकलून देण्यासाठी अख्खं जीवन त्यांचं त्याच्यामध्ये निघून गेलं. आणि त्यांच्या डोळ्याच्या समोर त्यांच्या वडिलांची हत्या या इंग्रजांनी केली. एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्व आमच्या समाजामध्ये, आणि त्यांचा आदर्श आम्हाला घेणं, म्हणून आम्ही हिंदू धर्म सोडून कुठं जाणार नाही. आणि जे जात आहेत त्याला आम्ही थोडंसं मार्गदर्शन करून त्याला रोखण्याचे प्रयत्न करतो. माता की जय, भारत माता की जय, जय लहोजी, जय लहोजी, जय 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 लहोजी, जय 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 लहोजी.